रावसाहेब, उद्या तुमच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, पण त्याआधीच गौप्यस्फोटाने देशात खळबळ माजलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कायद्याच्या चौकटी बाहेरही मदतीमुळे गुजरात दंगल असेल किंवा एका खून प्रकरणात असेल, तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे गृहराज्यमंत्री होते हे वाचले, असा तुम्ही गौप्यस्फोट केलेला आहे. मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं, त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय इंद्रद सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली हे मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या, आठवल्या. यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात, गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत. अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा, पण मी असं म्हणतो, ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत, त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो, त्या पुस्तक रूपानं लिहिणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून. काही गोष्टी गोपनीय असायलाच पाहिजे. मी फक्त एक संदर्भ दिला, या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या 30-35 वर्षात काय घडलं होतं, घडतंय आणि घडत आहे. त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील, या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा, राजकारण न पाहता, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टास केला, हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली. आता हे भाजपवाल्यांचं मी मगाशी ऐकत होतो, त्यांना काय माहितीये, ते कुठे होते तेव्हा. हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, ढोकळ दावे. तुम्हाला काय माहिती आहे? जाऊन पवार साहेबांना भेटाच आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. मी आता किती बोलतील मला माहित नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहे. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो, फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला. यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या, त्याला मी साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही, मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे, प्रदीर्घ काळ. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी यांना केलेली मदत किंवा इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे, असं मला नेहमी वाटतं. पण मी त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही. पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे, तुरुंग आहे. आणि त्या निमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, तर अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो, घाबरून पळून जावं लागत नाही. राज ठाकरेंचा पण आता एक संदर्भ म्हटलेला आहे की राज ठाकरेंनी एकटाच माझ्यासाठी फोन करायला पाहिजे होता, ते माझे मित्र होते, आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते.
राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्या बरोबर आहे. कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशः आणि कुटुंबावर, तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कोणीतरी एक कुंकर मारतो, ती महत्वाची असते. नाही, राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली. या शरद पवारांचा उल्लेख असा आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी विनंती केली की अमित शहांना वाचवा, सीबीआय चौकशीत जामीन मिळत नव्हता. आता मी याच्यावरती शरद बघा, पवारांनी मला लिहायचं आहे ते मी CBI लिहिलं. महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी होते, स्वभावानुसार मदत केली. स्वभाव म्हणजे दुसरं आहे, पवार साहेबांचा बाळासाहेबांनी एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला. तुम्ही असं म्हटलंय नैतिकतेला धरून होणार नाही, पण त्यांनी त्या पदावरील व्यक्तीला आठवण करून दिली की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या. हा जो संदर्भ आहे याच्यामध्ये जवळजवळ 35 मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा, जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही. तुम्हीही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी 35 मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे, ती जर मी टाकली चर्चा, पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत. न्यायदानाची जबाबदारी असलेली ती व्यक्ती होती. काही असेल, बाळासाहेब फोनवर बोलले, ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब, ते हिंदुहृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील,